आर यू ओके? परफेक्ट, फाईन. तारिणीला मिस करतोयस? बिलकुल नाही. मी तिला का मिस करेल? ते सवयीनुसार आलं माझ्या तोंडून. मी मिस वगैरे काय करत नाही तिला. ती तिकडे खुश आहे माहेरी. आणि तुला का असं वाटतंय की तारिणी तुला मिस करत नाहीये? गेल्यानंतर तिचा एकही फोन नाही आलाय मला. त्या दिवशी सुमी आजीने फोन केला तेवढंच फक्त. अरे मग केदार या तू विषयावर कर ना. नको ना बोलूया आपण, प्लीज. ओके, टेक युअर टाइम. आय अंडरस्टँड. पण मला खात्री आहे की सगळं नीट होणार आहे. चला मी ऑफिसला निघतो. अरे चहा घेऊन जा नाही ना. आता मूड नाही आहे माझा, प्लीज. ओके बरं, एक मला ऑफिसला यायला जरा वेळ होणार आहे. एक काम आहे ते पूर्ण करून मी येईन. हो, मला पण रस्त्यात एक काम आहे, ते करून मी ऑफिसमध्ये भेटतो. ओके, नीट जा. केदार, केदार, सो सॉरी. मला ना खूप वाईट वाटतंय रे तुझ्यासाठी. का? का काय? अरे तुमचं केवढं मोठं भांडण झालं. वाईट झालं. बिचारा, तू इकडे ती तिकडे. नाही ठीक आहे, मला एवढा फरक नाही पडत. ती तिकडे खुश आहे आणि मी इकडे. नको काळजी करूस. नाटकं, सगळी नाटकं आहेत नुसती. करून घे, हवी तेवढी नाटकं करून घे. आता फार वेळ नाहीच टिकणार आहे तुमचं हे नाटक. खोटं लग्न केल्याचं दाखवून आमच्या प्रॉपर्टीमध्ये वाटणी हवी होती, पण तुमची ही इच्छा कधीच पूर्ण होऊ देणार नाही. काय गए? काय कुठे निघाली उंडारायला? हा, काय घरकामात मदत करणार आहेस की नाही, का फक्त खायचं आणि फिरायचं? नाही, मी अनाथ आश्रमात चालले होते. हा? हा, तिकडची कामं अडली आहेत ना, आणि मी जरा तिकडे जाईन तर माझं मन तिकडे रमेल, मुलांमध्ये, कामामध्ये. हे जे काय घडलंय ते जरा विसरायला मदत होईल, म्हणून मी तिकडे चालली आहे. मी माझ्या आयुष्यात आता पुढे जायचं ठरवलंय, म्हणून बाकी काही नाही. येते. रेखा, ही अशीच जर का वागत राहिली तर जाईल का परत खांडेकरांच्या घरात? मला तरी वाटत नाही. आणि ती जाऊ नये हीच इच्छा आहे माझी. एकदा का केदार आणि तारिणी वेगळे झाले ना की मग माझ्या काव्याचा मार्ग मोकळा होईल. केदार आणि काव्याचं लग्न झालं की छान निशी काव्या जावा जावा बनून राहतील ना खांडेकरांच्या घरात. ते बघू नंतर. नाही म्हणजे केदार आणि हिच्यातलं अंतर कमी होता कामा नये. ते तर आहेच. जय हिंद बॉस. जय हिंद. ही फाईल, यात मिस्टर राऊत यांची इन्फॉर्मेशन आहे. त्यांची मलबारी एरियामध्ये खूप मोठी प्रॉपर्टी आहे. हा, आणि ह्यात त्याच्याबद्दलची सुद्धा डिटेल्स आहेत. आपण पुढच्या 10 मिनिटात तुमची त्यांच्यासोबत एक व्हिडिओ मीटिंग सेट करतो. सो तयार राहा. तुम्हाला माहिती आहे त्यात काय बोलायचं आहे ते. बॉस, फातिमा, कनेक्ट करू. Connect. Hello, sir. I'm Payal from Square Properties. हॅलो. Thank you for the time, sir. लवकरच आमचे क्लायंट मीटिंग जॉईन करतील. नो प्रॉब्लेम, प्लीज मेक इट फास्ट. काही वेळात माझी पुढची मीटिंग आहे. येस येस येस, जस्ट अ मिनिट सर.
सर क्लायंट आलेत. शाल वी स्टार्ट? येस. हॅलो मिस्टर राऊत. लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. आय एम शशांक देशमुख अँड दिस इज माय वाईफ मिसेस राधिका देशमुख. हॅलो मिस्टर राऊत. हॅलो. मिस्टर राऊत, आम्हाला मिस पायल असं म्हणाल्या की तुम्ही इथे नसता, तुम्ही दुबईत असता आय गॅस. येस येस. ॲक्च्युली मी काही वर्षापूर्वी इथे सेटल झालो होतो. आता फॅमिली आणि बिझनेस दोन्ही इथे असतं. इफ यू डोंट माइंड, तुम्ही मला सांगू शकता तुम्ही तिकडे काय करता? माझा इथे बिझनेस आहे. परफ्यूम रिफायनरी आहे. Oh, इंटरेस्टिंग. दॅट्स नाईस. ॲक्च्युली मिस्टर राऊत, आम्ही तुमची प्रॉपर्टी आमच्यासाठीच बघतोय. आम्हाला तुमची प्रॉपर्टी, तुमचा बंगलो खूप आवडला आहे. आम्ही आमच्या वास्तुलॉजिस्टला सुद्धा तुमचा बंगलो दाखवला, त्यांनी सुद्धा अप्रूव्ह केलं आहे. सो आम्ही वी आर लुकिंग फॉरवर्ड टू लॉक दिस डील ॲज सून ॲज पॉसिबल. नाही, लगेच डील होईल की नाही आय एम नॉट शुअर. इज देर एनी प्रॉब्लेम? तुमच्याकडे दुसरी कोणती ऑफर आहे का? तुम्ही आम्हाला सांगू शकता. वी कॅन डिस्कस. हां. नाही, प्रॉब्लेम म्हणजे ती प्रॉपर्टी थोडी डिस्प्यूटमध्ये आहे, त्याच्यावर एक केस. ओ, कसली केस? इज इट सिरियस? घरातल्या घरात प्रॉपर्टीला घेऊन वाद सुरू आहेत का? नाही, तसं काही नाही. मी इंडियामध्ये असताना माझी एक फार्मा कंपनी होती आणि तिथे जरा एक प्रॉब्लेम झाला होता. प्रॉब्लेम? यू मीन भेसळ? म्हणजे असं काही घडलंय का? असंच काहीसं झालं होतं आणि काही लोकांना यामध्ये जीवही गमवावा लागला होता आणि मला याची काहीच कल्पना नव्हती. इट वॉज डन बाय सम डॉक्टर्स इन माय रिसर्च टीम. पण अरेस्ट वॉरंट माझ्या नावावर निघालं, मी काहीही केलेलं नसताना. पण जर मी तिथे राहिलो असतो तर आय वूड हॅव बीन बिहाइंड द बार्स. आणि ज्यांनी हे केलं त्यांना तेव्हाही कोणी धक्का लावला नव्हता आणि ते अजूनही बाहेरच आहेत. दॅट्स रिअली रिअली सॅड. पण तुमच्या रिसर्च टीममधल्या डॉक्टर्सनी तुम्हाला मुद्दाम या सगळ्यात अडकवलं होतं का? आय डोंट नो. अच्छा. कोण होते हे डॉक्टर्स? म्हणजे तुम्ही त्यांचं काही नाव वगैरे सांगू शकता? आय डोंट नो. आय एम सॉरी बट इट्स नन ऑफ युअर बिझनेस. मला हा विषय पुन्हा डिस्कस करायचा नाही. मॉरल ऑफ द स्टोरी, मला तो बंगला विकता येणार नाही. तो गव्हर्नमेंटनं सीज केला आहे. सो प्लीज यापुढे मला त्यासाठी फोन करू नका. मिस्टर राऊत, प्लीज. मिस्टर राऊत, एक्सक्यूज मी. हॅलो. टेक्नो पुन्हा कनेक्ट कर. टेक्नो पुन्हा कनेक्ट करायचा ट्राय कर. बॉस जरा मला वेळ दे, मी तेच ट्राय करतोय. बॉस ते फोन उचलतच नाहीयेत.